हिंदवी स्वराज्य हेच आमचं ध्येय आहे। बालपणापासूनच शिवबांचा एकच संकल्प होता, स्वराज्य। शिवाजीचा अंत कंत करायलाच हवा। शाहिस्ता खान, तू पुण्यावर कूच कर, तो शिवाजी त्या दरोडेखोराचा बंदोबस्त कर। जी हुजूर। शाहिस्ते खानाने हजारो सैनिकांसह महाराष्ट्रावर स्वारी केली। इथूनच मी शिवाजीला पकडून आणीन। पुण्याचे वातावरण दहशतीत आले। शाहिस्ते खानाला आपली सत्ता पक्की वाटू लागली। शत्रू कितीही पराक्रमी असला तरी त्याला बुद्धीनेच हरवलं पाहिजे। लाल महालातच घुसायचं। छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी गुप्तपणे लाल महालाकडे कूच केले। काळजी घ्या, कोणताही आवाज होऊ देऊ नका। मुघल सैनिक निष्काळजीपणे झोपले होते। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शत्रूला काय होणार आहे हे त्याला कल्पनाच नव्हती। शांत रहा। हा शिवबांचा आदेश आहे। कौन है वहां? मी शिवाजी नावाचा दरोडेखोर नाही, मी स्वराज्य स्थापन करणारा आहे। हल्ला सुरू झाला। शिवाजी महाराजांचा निशाणा चुकवत शाहिस्ते खान पळाला। मला सोडा। शिवाजी महाराजांनी लक्ष चुकवले नव्हते। कार्य सिद्ध झाले महाराज। पहाटे लाल महालात गोंधळ निर्माण झाला होता। शिवाजी माझ्या घरात आला, मी काहीच करू शकलो नाही। हे शहजादे, तू माझी आणि साम्राज्याची मान खाली घातली आहेस। ही चूक अक्षम्य आहे। माफ करा जहांपना, मी माझी चूक कबूल करतो। तुम्ही मराठ्यांकडून हरलात, तुम्हाला बंगालमध्ये हद्दपार केले जात आहे। शाहिस्ता खानाची मानहानी देशभरात घुमली। जय भवानी, जय शिवाजी। हा विजय मराठ्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि शौर्याचं प्रतीक बनला। शत्रू बलाढ्य असला तरी चातुर्याने जिंकता येतो। जय शिवाजी, जय भवानी। स्वराज्याचा भगवा झेंडा अधिक तेजाने फडकू लागला। ही होती शाहिस्ते खानाच्या फजितीची गोष्ट। मराठ्यांच्या शौर्याने इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले। जय शिवराय, हिंदवी स्वराज्य अमर राहो। जय भवानी, जय शिवाजी। शिवाबाचा पराक्रम अनंत काळ स्मरणात राहील।